Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हंटर सिंड्रोमवरती असणारे विषामृत उपचार आणि या अनुषंगाने आपण बालकांचे बौद्धिक शारीरिक वाढीच्या असण्याशी निगडित समस्या ह्याचा उहापोह आजच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. आणि विषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांना आधुनिक काळातील धन्वंतरी असं ओळखलं जातं आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता विश्वामृत चिकित्सालयामध्ये आयुर्वेदातील मूलभूत संशोधन होत आहे. ह्या ठिकाणी विशेष करून श्री विश्वामृत अध्ययन या उपक्रमांतर्गत विशेष करून आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जातंच, पण आयुर्वेद सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी विशेष करून वैद्यराज सातत्याने परिश्रम घेत असतात. आणि ह्याचाच उपक्रमाचा भाग म्हणून आजचाही जनजागृतीपर असा कार्यक्रम आहे ज्या अंतर्गत आपण आयुर्वेदाची विश्वामृत उपचारांची आज ओळख करून घेणार आहोत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी विशेष करून आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत ह्या पदव्या संपादन केल्यास आयुर्वेदातल्या, पण ते इथेच थांबले नाहीत. तर विशेष करून आयुर्वेदामधलं मूलभूत संशोधन आणि ज्या अंतर्गत विशेष करून विश्वामृत उपचार ज्या अंतर्गत आपल्याला खास करून शमन शोधन चिकित्सा म्हणजे ज्याच्यामध्ये पंचकर्म आहे, त्याचप्रमाणे खास करून औषधांमध्ये सुवर्णकल्प हिरक भस्मासारखी औषधं आहेत आणि त्याच अनुषंगाने इको मेडिसिनची संकल्पना ही सरांनी विशेष करून खास करून ह्या सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली, ज्याच्यामध्ये ताज्या वनस्पतींच्या स्वरसांचा अंतर्भाव होतोच. ह्याच अनुषंगाने आयुर्वेदेत स्टेमसेल थेरपी आहे. याच बरोबरीने विशेष उपक्रम ज्याच्यामध्ये अग्निकर्म, विद्धकर्म किंवा जलौका चरणासारखे एक विशेष उपक्रम आज अनेकविध असाध्य रोगांवरती आशेचा किरण बनलेले आहेत. आणि अशा सर्व प्रकारचे हे उपचार आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली विश्वामृत चिकित्सालयामध्ये वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहेत. पण या ठिकाणी आपल्याला विशेष म्हणजे 25 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ही सातत्याने कार्यरत असते आणि ह्या विश्वामृत चिकित्साचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य रुग्ण येतातच, पण ह्याच अनुषंगाने विशेष करून आज मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलावंत ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी येत असतात. तर आपल्यालाही कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो आपण निराश होऊ नका. विश्वामृत चिकित्सालय एक आशेचा किरण आहे अशा सर्वच आजारांसाठी. तर आपणही संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात जरूर टिपून घ्या. विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा आपण वैद्यराजांचं स्वागत करूया कार्यक्रमात. सर पुन्हा एकदा स्वागत. विशेष करून आज हंटर सिंड्रोम विषयी आपण चर्चा करणार आहोत, जो बालकांशी निगडीत अशी समस्या आहे. आम्हाला काय सांगता येईल सर? ह्याच्यात होतं असं की आपल्या शरीरामध्ये रक्ताचे साखरेचे जे मोठे रेणू आहेत ते पचवणारा जो एन्झाईम आहे तो आईच्याकडनं येणाऱ्या गुणसूत्रातनं व्यवस्थित ते जीन येत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून बालकाच्या शरीरामध्ये जिथं जिथं म्हणून शरीरामध्ये प्रोटीन आणि साखर साठवली जाते तिथं तिथं हा आजार जो आहे तो अभिव्यक्त होत असतो. असं या आजाराचं स्वरूप आहे. आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने हा जो विचार आहे तो आयुर्वेदाच्या हिशोबाने बघत असताना याच्यामध्ये शुक्रधातूची विकृती म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्रबीज याच्यामधली जी विकृती आहे ती अनुवंशिकतासुद्धा दाखवत असते. कधीतरी म्युटेशन होऊन हा आजार आईकडनं पटकनं मुलाला येतो असंही घडत असतं. ह्याचे इन्सिडेन्सेस जरी कमी असले तरी हे व्यवहारामध्ये रुग्ण ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आयुर्वेदाचा टेक काय आहे हे समजण्यासाठी म्हणून हा सगळा उठाटो आपल्या या कार्यक्रमाचा आजचा आहे. तर एक्स क्रोमोसोमशी संबंधित असं हे दुखणं असल्याकारणानं ह्याच्यात बीजदोष आणि बीजसंस्कार याला खूप किंमत असते. आता या आजाराची लक्षणं जर आपण बघितली ना तर असं लक्षात येतं की या मुलांचं डोकं खूप मोठं असतं आणि त्यांचा फ्रंटल लोब जो आहे तो खूप मोठा असतो असं दिसतं. मान असते ती शॉर्ट असते अशा मुलांची, जी विस्तृत अशी असते आणि नाक जे आहे ते नकटपणाकडे झुकणारं असं असतं. या मुलांना युजली फुफ्फुसाची आणि हृदयाशी संबंधित आजार हे जन्मजात आढळतात किंवा नंतर होतात असं लक्षात येतं. यांचा पोटाचा भाग हा खूप दडदडीत आणि मोठा झालेला असल्याकारणाने यांना हार्नियासुद्धा असतो. बऱ्याच मुलांना त्यांची यकृत आणि प्लीहा वाढलेली असते. या मुलांची उंची जी असते ती कमी असते आणि त्यांचा स्टान्स किंवा चालण्याची जी पद्धत असते तीसुद्धा व्यवस्थितरित्या त्यांना चालता येत नसते. पायसुद्धा यांचे छोटे असतात आणि ह्या मुलांना नंतर बौद्धिक विकासाला सुद्धा अनेक गोष्टी अशा घडतात की त्याच्यामध्ये विकृती यायला लागतात आणि मग त्यांना इंटेलेक्च्युअल लेवल त्यांची कमी राहते. कॉन्व्हर्सेशन स्किल त्यांचं जे आहे ते चांगलं असत नाही आणि मग शिकण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम यायला लागतात. असं होत होत त्यांना आयुष्य जगायला लागत असतं. तर हे सगळं आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने लक्षात घेतल्यानंतर असे लोक हे असाध्य ह्या कॅटेगरीमध्ये घडले जातात. पण आयुर्वेदामध्ये याच्यात रसधातूचा विचार, रक्तधातूचा विचार, अन्न व स्रोतस, प्राण व स्रोतस,
शुक्रधातू किंवा स्त्री बीज याचा विचार करून काही औषधं दिली जातात. त्याचाही विचार आपण आज करणार आहोत. मी सौ कोमल विक्रांत जाधव. माझा मुलगा अर्जुन 2 वर्षापूर्वी नीट चालू शकत नव्हता. हातापाय ताकद कमी होती आणि धड त्याला उभं राहता येत नव्हतं. जेव्हा कुठेही जायचं झालं तर आम्हाला कडेवरती घेऊन जावं लागत होतं. स्वतः तो चालू शकत नव्हता. आणि आम्ही जेव्हापासून डॉक्टर जमदग्नी यांची ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा 3च महिन्यामध्ये तो चांगल्या प्रकारे चालू लागला. त्याची समज चांगली झाली, स्पष्ट बोलू लागला. हातापायात जी त्याची ताकद कमी होती ताकदही चांगल्या प्रकारे त्याची वाढली. आणि त्याची बद्धकोष्ठीचा जो त्रास होता तो सुद्धा त्याचा बऱ्याच प्रमाणात त्याचा कमी आला. आणि त्याच्या उंचीमध्येही चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे आणि त्याची प्रकृती चांगल्या प्रकारे सुधारलेली आहे. याच अनुषंगाने बालकांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आणि ज्याच्यामध्ये विशेष करून उंची वाढवण्यासाठी विशेष उपक्रम आपल्याला आता खास करून विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज उपलब्ध आहे. तर आपल्याला बालकांना सुदृढ ठेवायचं असेल, त्यांची शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवायची असेल, त्यांची उंची वाढवायची असेल, त्यांचं व्यक्तिमत्व विकास घडवायचा असेल तर जरूर विश्वामृत चिकित्सालयाची कास धरा आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आता ह्याविषयी हंटर सिंड्रोमविषयी चर्चा करत आहोतच आणि एक विशेष कारण खरोखर रेअर अशा स्वरूपाची ही डिसऑर्डर आहे. तर एकंदरीतच उपचारांमध्ये याच्यामध्ये काय काय केलं जातं? खूप चांगला प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही, की लोकांना याविषयी कल्पना नसते आणि हा आजार झाल्यानंतर मग त्याच्यासाठीची जी मुलांच्यासाठीची जी ट्रीटमेंटची प्रक्रिया आहे ती एक वेगळी आहे. आणि सर्व समाजाला लग्न झाल्यानंतर कशा पद्धतीने बीजसंस्कार केले जातात आणि गर्भसंस्कार केले जातात हे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. तर वैद्याकडे जाऊन पंचकर्म करणं नवरा आणि बायको दोघांनीही आणि बीजसंस्कार करणं, तशी औषध घेऊन अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ मेडिकेशन तुम्ही स्त्रीबीज आणि पुरुषबीज जर तयार केलं आणि नंतर जर संबंध आला आणि दिवस राहिले तर तो गर्भ निश्चित सगळ्या पद्धतीने चांगला असतो. रंगाच्या हिशोबाने, वर्णाच्या हिशोबाने, बळाच्या हिशोबाने, बुद्धीच्या हिशोबाने, सगळ्या हिशोबाने तो चांगला असतो. हे प्रकरण आधी लक्षात घेणं अशा आजारांच्या बाबतीत लक्षात असतं. मग असं मूल ज्यावेळेला हंटर डिसीजचं जन्माला येतं त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये साचणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रोटीनसारख्याच आहेत, साखरेसारख्याच आहेत. स्पेशली इथं साखरेचे रेणू खूप साचलेले असतात. तर एखादा पदार्थ उपयोगी आहे पण पडून शरीरात राहायला तर तो विष आहे. तर आपल्या शरीराने तयार केलेले विष म्हणजे प्राणी विष आहे. तर याला आगतंत्रातली म्हणजे विषतंत्रातली औषधं जी असतात ती उपयोगी पडतात. साखर पचवण्याची कल्पना जी आहे ती आधुनिक शास्त्र ज्या पद्धतीने धरतं तसं आयुर्वेद धरत नाही. आधुनिक शास्त्र 3 वर्षापर्यंत दूध पिल्यानंतर दुधाचं पचन करणारे एन्झाईम्स नाही आहेत शरीरात आणि म्हणून नंतर दूध पिऊ नये ते विष आहे असं म्हटलं जातं. आत्ता हा जोरात सगळीकडे प्रचार सुरू आहे. पण तुम्ही लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये प्राय हा सद्य शुक्रकरहा पया असं म्हटलेलं आहे. दूध घेतलं की शुक्राचं लगेच वर्धन होतं असं म्हटलेलं आहे. दूध घेतलं की समानाने समानाची वृद्धी होऊन आईच्या अंगाचं दूध वाढतं. म्हणजे शरीरामध्ये एन्झाईम व्यतिरिक्त दूध पचवणाऱ्या इतरही गोष्टी असतात. हे आता आधुनिक शास्त्राला फारशी कल्पना नाही पण आयुर्वेदाला ती आहे. दुसरं असं की दूध खराब झालं तर अशा पद्धतीची औषधे जी असतात ती या आजारामध्ये वापरणं खूप गरजेचं आहे. इथं मी काही वनस्पती आणले त्यापैकी एक तुम्हाला मुद्दामून दाखवतो. इथं हे सप्तरंगी नावाची वनस्पती आहे. तर ही वनस्पती उगाळून जर तुम्ही पोटात घेत असाल तर 7 दिवस ही वनस्पती घ्यायची. 1 चमचा एवढं गंध त्या मुलाला देणं गरजेचं आहे. आणि ह्याच वनस्पतीचा लेप जो आहे तो संपूर्ण शरीराला करणं गरजेचं आहे. तर साखर जी आहे ती त्वचेवरती पचवण्याचं सामर्थ्य या वनस्पतीमध्ये आहे. आणि पोटात गेल्यानंतर यकृताला उत्तेजना देऊन नंतर साखरेचं पचन होण्याची प्रक्रिया यांनी सुरू होत असते. साखर हा मधुररसाचा पदार्थ आहे. कोणताही मधुररसाचा पदार्थ हा पृथ्वी आणि जल या 2 महाभूतातून उत्पन्न होत असतो. तर पृथ्वी आणि जल महाभूताच्या विरोधी महाभूतं जी आहेत ती शरीरात पलित्र हंटर डिसीजच्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम येत असतो. हे सगळं घडत असताना आई ज्यावेळेला प्रेग्नंट व्हायची असते आणि दिवस राहायचे असतात त्या बीजसंस्कारामध्ये जलौकावचारण नावाचा एक भाग आहे तो तुम्हाला मुद्दामून मी दाखवतो. म्हणजे एक्स क्रोमोसोमसारखे जे क्रोमोसोम आहेत की ज्याच्यातनं जीन म्युटेट होऊन पुन्हा एन्झाईम्स तयार होत नाही साखर पचवणारे. तर बीज ग्रंथीच्या वरती किंवा बेंबीच्या दोन्ही बाजूला मॉन्स पिविसच्या वरती आणि पाठीच्या बाजूला या जलौकावचारण करणं हे खूप गरजेचं आहे. तर तिथं शुद्ध रक्ताचा पुरवठा जो आहे तो सुरू होतो आणि स्त्रीबोळी तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती चांगली उत्पन्न होणं हे तर घडतंच. इतर औषधं त्याच्यासाठी पोटात द्यायला लागतात. पण चांगल्या रक्ताचा पुरवठा झाल्या कारणानं बीज ग्रंथीतली विकृती आणि बीजातली विकृती जी आहे ती कमी होण्याची शक्यता ही खूप वाढते. याची कल्पना लोकांना नसते पण अशा पद्धतीचे उपचार जे आहेत ते सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. माझ्या मुलाला जन्मल्यानंतर 2 दिवसांनी त्याची शुगर कमी झाली आणि त्याच्यातून त्याला झटका आला आणि त्या झटक्यामध्ये त्याच्या ब्रेनला डॅमेज झालेले ब्रेनचा काही पार्ट
पण नंतर आम्हाला जे पुण्यात डॉक्टर समीर जमदग्नी सर आहेत यांचं विश्वामृत जे हॉस्पिटल आहे आयुर्वेदिक, तिथला पत्ता मिळाला आणि त्यांच्याकडे आम्ही खूप आशेनं आलो. आणि मग आम्ही आता 2 महिने झाले म्हणजे इथे येतोय. 2 महिन्यापासून आमच्या बाळाला औषध चालू केलेली आहे आणि खरंच या 2 महिन्यात बाळाला भरपूर फरक पडलेला आहे. असं उभा राहतो, त्याच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सुधारणा झालेली आहे. आमचं बाळ झाल्यापासून 8 महिने आमच्या बाळाने पाय खाली सोडले नव्हते, तर या 2 महिन्यात आमचं बाळ आता छान उभं राहतं. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की विश्वंभर चिकित्सालयामध्ये आता सर्व प्रकारच्या आजारांसाठी ठोस उपचार उपलब्ध आहेत. विशेष करून गेल्या काही वर्षात बळावलेले जे विविध आजार आहेत, ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीज झाला, उच्च रक्तदाब ज्याला हाय ब्लड प्रेशर म्हटलं जातं, हृदयविकार ज्याला हार्ट डिसीज संबोधतो, आणि त्याचप्रमाणे लठ्ठपणा ओबेसिटीसारखी समस्या आहेच, पण त्याच अनुषंगाने विविध स्वरूपाचे पोटविकार ज्याच्यामध्ये ॲसिडिटी आम्लपित्त, बद्धकोष्ठता आहे, गॅस अल्सरसारखी समस्या आहे, कॉन्स्टिपेशनसारखी समस्या आहे, आणि त्याच अनुषंगाने पाहिल्स फिशुलासारखी समस्या म्हणजेच मूळव्याध भगंदरसारखी समस्या असो किंवा कोलेटिससारखा दीर्घकाळ चालणारा आजार असो, ह्या सर्वांवरती ठोस उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. यकृताशी निगडीत समस्या गेल्या काही वर्षात बळावलेली दिसतात, ज्याच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या आहे, पण त्याच अनुषंगाने किडनी विकार, किडनीच्या आजारांसाठी ठोस उपचार आपल्याला विश्वंभर चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. दीर्घकाळ चालणारे जे विविध आजार आहेत, ज्याच्यामध्ये त्वचारोग प्रामुख्याने येतात, ज्याच्यामध्ये सोरायसिस झालं, व्हिटिलिगो म्हणजे पांढरे डाग झालं, ल्युकोड्रामा ज्याला म्हटलं जातं, किंवा त्याच अनुषंगाने एक्झिमासारखा आजार आहे, खाज खरूज नायटासारखी समस्या असो किंवा पिंपल्स आहे, केस गळण्यासारखी समस्या आहे, ह्यासाठी सुद्धा ठोस उपचार आपल्याला विश्वंभर चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत. ह्या व्यतिरिक्त करोनानंतर आपण बघितलं की विशेष करून सांध्यांशी निगडीत समस्या खूप वाढलेल्या दिसतात, ज्याच्यामध्ये संधिवात, गुडघेदुखीसारखी समस्या आहे, पण आमवात ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हटलं जातं किंवा विविध तापानंतर उद्भवणारी सांधेदुखी आहे, विविध आजारांतर उद्भवणारी सांधेदुखी आहेच, पण ह्याच अनुषंगाने फ्रोझन शोल्डरसारखी समस्या आहे, खांद्याची सांधेदुखी आहे, खुब्याची सांधेदुखी आहे, हिप जॉईंट आहे, आणि ह्या व्यतिरिक्त मणक्यांचे विकार ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखी मध्ये आपल्याला स्लिप डिस्क, सायटिका असे आजार आपल्याला दिसतात, स्पॉन्डिलायटिस आहे, उतार वयात असणारी जी पाठदुखी ज्याला स्पायनल कॅनल स्टेनोसिस म्हटलं जातं, तर ह्याही आजारांसाठी ठोस उपचार आपल्याला आज विश्वंभर चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. ह्याच्याच बरोबरीने गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांच्या निगडीत समस्यांमध्ये वाढ झालेली आढळते, ज्याच्यामध्ये आपल्याला विशेष करून मासिक पाळीशी निगडीत समस्या आहेत, PCOD सारखी समस्या आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, थायरॉइड सारखी समस्या जी स्त्री पुरुष दोघांमध्येही दिसते, वंध्यत्वासारखी समस्या स्त्री पुरुष दोघांमध्येही वाढलेली आहे. ह्यासाठी विशेष उपचार आपल्याला आज विश्वंभर चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, कार्यक्रमाकडे असताना पुन्हा एकदा आपण आता विशेष करून ह्या विविध उपचारांविषयी मार्गदर्शन घेत आहोत. अशा आजारांमध्ये पंचकर्माचा काही रोल आहे का, काय सांगता येईल? नासा ही शिरसोद्वारम असं म्हटलेलं आहे. नाक हे शिराचं द्वार आहे आणि आत मस्तिष्कामध्ये आपली सर्व ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत. आपल्या शरीराच्या पेशीने कसं काम करावं, काय करावं, हे वाताच्या हिशेबाच्या साहाय्याने मन आणि आपली बुद्धी आणि स्मृती काम करत असते प्रत्येक पेशी लेवलवरती किंवा सेल लेवलवरती. तर नाकात टाकलेल्या औषधामुळं बरेच चरकसंहितेमध्ये अशा औषधं आहेत की जी पिण्यासाठी वापरलेली आहेत, बस्तीसाठी वापरलेली आहेत आणि नस्यासाठी वापरलेली आहेत. तर मग हे असं होतं की नाकात टाकलेल्या औषधाने बुद्धीला किंवा स्मृतीला किंवा मेंदूला ती चालना मिळते की हे औषध कुठं वापरायचं आहे, जे पोटात गेलेलं आहे. आणि ते पोटातलं औषधी त्यामुळं जास्ती गुणकारी होतं आणि त्याच वेळेला वातदोषावरतीचा बस्ती कार्य करत होत असतो. आणि हा वात जर शरीरात झाला, उत्तम पद्धतीचा प्राकृत पद्धतीचा तयार झाला, तर शरीरातल्या अनेक आजार जे आहेत ते नष्ट होतात, शरीर चांगलं राहतं आणि आरोग्यही चांगलं मिळत असतं. तर पंचकर्म हे दुधारी शस्त्र आहे, दोन्ही बाजूला उपयोगी पडणारं शस्त्र आहे म्हणूया आपण. तर ते स्वस्थ लोकांनाही उपयोगी पडतं आणि जे आजारी लोक आहेत त्यांनासुद्धा उपयोगी पडतं. तर तसं हे नस्य प्रकरण आणि बस्ती प्रकरण जर आईवडिलांनी घेतलेलं असेल त्यांना अनुवंशिक विकृती येण्याची शक्यता त्यांच्या मुलांना कमी असते आणि चांगला गर्भ जो आहे तो त्यांच्या पदरात पडू शकतो. आणि बाळाला ज्यावेळेला अशा पद्धतीचे त्रास होतात त्यावेळेला नाकात टाकायची औषधं ही बुद्धिस्मृती एकाग्रतेवरती काम करत असतात, वातदोषावरती काम करत असतात. कोणत्याही गोष्टीचं म्युटेशन व्हेरिएशन होणं, पेशीचं विभाजन होणं, गुणसूत्राचं विभाजन होणं हे वायू विभजती या सूत्राच्या आधारे होत असतं. आपल्या शरीरात पंचमहाभूतं गर्भावस्थेमध्ये आईच्या गर्भाशयामध्ये हे काम करत असतात. पृथ्वी संहती, आप हा क्लेदयती, तेज हा पचती,
वायू विभजती आकाशम विवर्धयती अशा पद्धतीत त्यांची कामं चाललेली असतात. तर ही कामं प्राकृत होण्यासाठी बस्ती करणं हे प्रकरण जेवढं आईला उपयोगी आहे तेवढंच त्या बाळाला किंवा मुलांना नंतर जन्मल्यानंतर उपयोगी पडत असतं. तर अशा हंटर सिंड्रोमच्या मुलांना नस्य चिकित्सा करणं, त्यासाठी वचा तेल वापरणं किंवा ब्राह्मी तेल वापरणं किंवा संज्ञा स्थापनगणाचं तेल वापरणं असं करता येत असतं. त्वचेला अन्नलेपन नावाचा एक भाग असतो. निरनिराळी धान्य जी असतात ती विशिष्ट औषधं त्याच्यात पाचक औषधं घालून शरीराला त्याचा लेप देता येत असतो. तर या मुलांची उंची वाढायला सुरुवात होत असते. आळीवासारखा जो चंद्रशूर नावाचा प्रकार आहे चतुर्बीजापैकी तो त्या मुलांना पोटात देता येत असतो. आणि ह्याला तिक्त क्षीर बस्ती म्हणजे कडू रसाच्या दुधाचे बस्ती जे आहे ते जर दिले गेले तर या मुलांचा अस्थीचा मगज जो आहे तो चांगला काम करायला लागतो. कुरच्या किंवा तरुण अस्थी काम चांगल्या करायला लागतात. हाडं चांगली तयार व्हायला लागतात कारण वातदोष हा प्राकृत व्हायला लागतो. आणि हा वातदोष एवढा आहे की तो नियंता प्रणेताच्या मनसा असं म्हटलेलं आहे. आणि मनाच्या ज्या शक्ती आहेत त्या धीधृती स्मृती येते. स्मृती ही खूप महत्त्वाची आहे. एक पेशी दुसऱ्या पेशीसारखी होणं हे जे प्रकरण आहे हे आपल्या शरीरात ज्या गोष्टीमुळे चालते ती स्मृती आहे. आपल्याला आपले 3000 वर्षापूर्वीचे पूर्वज माहीत नाही आहेत पण त्यांचं नाक त्यांचं ओठ किंवा त्यांचे डोळे आपल्या चेहऱ्यावरती आहेत. तर हे असं रिफ्लेक्शन बरोबर कशामुळे झालं? स्मृतीमुळे झालं. त्यामुळे रसायन अध्यायामध्ये सुद्धा दीर्घमायू स्मृती मेधा असं स्मृतीचा उल्लेख पहिल्यांदा केला आहे. बुद्धी वगैरे नंतर सांगितलेली आहे. तर एकासारखा दुसरा परमाणू तयार होण्याची जी ताकद आहे परमेश्वराने दिलेली शरीराला ही स्मृतीच्या यशाने बघायला लागते. आणि तीच नेमकी या अशा हंटर डिसीजसारख्या आजारामध्ये बिघडलेली असते. म्हणून तिक्त क्षीर बस्ती जर केले गेले तर बुद्धीचाही विकास या मुलांचा व्हायला लागतो. पोट जे आहे ते आतल्या बाजूला जायला लागतं. हर्निएशन त्यांचं कमी यायला लागतं. आणि यांच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये उत्पन्न झालेले जे भाग आहेत न शिकण्याचे किंवा बुद्धिमानाचे ते दुरुस्त व्हायला लागतात. आणि या मुलांचं आयुष्य जे कमी आहे असं म्हटलं जातं 20 ते 30 वर्षापर्यंत हे प्रोलॉंग करता येतं. ही वस्तुस्थिती आहे, हा अनुभव आहे. तर ह्या पद्धतीने ह्या विषयाकडं बघणं खूप गरजेचं असतं. ह्याच्यासाठी 2 वनस्पती इथं मी तुम्हाला दाखवू इच्छितो त्या माझ्या मते आपण बघून घ्याव्यात. तर ह्याच्यातली एक वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ही खोटा अशोक ज्याला म्हणतात, बॉम्बे प्रेसिडेन्सीचा अशोक. खरा सीतेचा अशोक असतो तो लाल फुलं दाखवतो. ही पिवळी किंवा पांढरट फुलं याला येतात आणि हा खूप उंच वाढतो. तर या वनस्पतीच्या पानांचा रस आहे तो 1 चमचा आणि त्याच्यावरती आळीव जे आहे ते अर्धा चमचा असं त्या मुलांना जर गिळायला दिलं तर त्या मुलांच्या उंचीमध्ये झपाट्याने वाढ होते असं व्यवहारामध्ये लक्षात येतं. दुसरी एक वनस्पती इथं मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि ती वनस्पती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला कढीपत्ता. सगळ्यांना तुम्हाला हे माहीत असेल. कैयुटी नावाची ही वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांचा रस जो आहे तो पोटामध्ये मधातून जर दिला गेला तर पाठीच्या मणक्यातली म्हणजे रीढ की हड्डी ज्याला आपण म्हणतो ना त्याची वृद्धी ह्यानी खूप चांगल्या पद्धतीने होते असं लक्षात येतं. ह्याच्याबरोबरीने तिथं जीतसया नावाच्या एका वनस्पतीचं खोड मी आणलेलं आहे. मूळ आणि खोड आणलेलं आहे. तर हे जे खोड आहे हे उगाळून पोटामध्ये घेणं आणि याच्याच पाण्याचं नस्य करणं असं त्या मुलांना जर आपण सुरुवात केली इतर औषधांच्या बरोबरीनं तर त्यांच्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने साखरेचं पचन होणं ही प्रक्रिया सुरू होते असं दिसतं. याच्याबरोबरीने आपण पोटामध्ये जी काही औषधं देत असतो त्याच्यामध्ये मांस पाचक नावाचा एक काढा आयुर्वेदामध्ये मिळतो. तो या मुलांना जर दिला गेला सतत निरंतरता तर त्यांच्या शरीरामधलं प्रोटीन जे आहे ज्याच्या ठिकाणी हे साखरेचे परमाणू साचून राहत आहेत ते पचायला सुरुवात होते. मांस पाचक आणि त्याच्याबरोबर रसपाचक जर दिलं तर साखरही पचायला लागते आणि प्रोटीनचे मॉलिक्यूल जे आहे ते सुद्धा उत्तम पद्धतीने पचायला लागतात. आणि त्याच्याबरोबर षडरसात्मक आहार देणं, आयुर्वेदातली रसायन चिकित्सा करणं आणि आयुर्वेदात काही औषधं आहेत की ती सगळ्या आजारासाठी उपयोगी पडतात. व्याधी तो ही जाती त्यांनी नष्ट होते. आणि त्याच्यामध्ये हिरक आणि मकरदोज अशी 2 औषधं खूप महत्त्वाची आहेत. तर हे पाऱ्याचे जे कल्प आहेत ते पाऱ्याच्या सगंध मूर्छना आणि निर्गंध मूर्छना हे गुणसूत्रांच्या आजारासाठी जीन्सच्या आजारांसाठी खूप मोठं एक वरदान भारताने संपूर्ण जगाला दिलेलं आहे. पण त्याच अनुषंगाने पोट विकार असोत, हृदयविकार असोत, मधुमेहासारखी समस्या आहे, लठ्ठपणा आहे, उच्च रक्तदाब आहे म्हणजे ब्लड प्रेशरची समस्या आहे किंवा त्याच अनुषंगाने कॅन्सरसारखा भयावह आजार असो किंवा विविध प्रकारचे दीर्घकाळ चालणारे आजार ज्याच्यामध्ये त्वचारोग, ॲलर्जी, दमा, अस्थमासारखे प्रकार आहेत किंवा त्याच अनुषंगाने विविध प्रकारचे स्त्रियांचे आजार, मासिक पाळीशी निगडीत समस्या, हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉइडसारखी समस्या, PCOD सारखी समस्या, विविध प्रकारच्या असाध्य आजारांसाठी ठोस उपचार आपल्याला विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. आणि विश्वामृत चिकित्सालय आता मुंबई, पुणे दोन्ही ठिकाणी कार्यरत आहेत. ह्याच अनुषंगाने बालकांशी निगडीत विविध समस्या ज्याच्यामध्ये ADHD सारखा प्रकार आपण बघतो वाढलेला आहे, एकाग्रता नसणं किंवा त्याच अनुषंगाने बुद्धी स्मृती वाढवण्यासाठी म्हणजेच बौद्धिक वाढीसाठी या ठिकाणी आपल्याला विशेष उपचार आहेतच. त्याच अनुषंगाने जे काही आजार गेल्या काही वर्षात वाढलेले आढळतात ज्याच्यामध्ये मतिमंदता, गतिमंदता आहे म्हणजे मेंटल रिटार्डेशन झालं किंवा ऑटिझम सारखी समस्या ज्याला स्वमग्नता म्हटलं जातं, सेरेब्रल पाल्सी आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा स्नायूंचा आजार आहे किंवा कोणतेही मेंदूशी
निगडीत समस्या आहेत ह्यासाठी ठोस उपचार आपल्याला विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचं प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.